डॉक्टर इम्प्लांटला नेमका किती खर्च येतो आणि इतका खर्च येतो तर का येतो? आज ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊयात. जसं सोन्यामध्ये 18, 22, 24 ह्या वेगवेगळ्या कॅरेट्स प्युरिटीनुसार असतात, तसंच आपल्या इम्प्लांट्समध्ये टायटॅनियमच्या प्युरिटीनुसार ग्रेड्स असतात. सगळ्यात पहिले इम्प्लांट जो बनलेला असतो तो असतो प्युअर टायटॅनियमचा. त्यामध्ये 4 ग्रेड्स असतात, 1, 2, 3, 4. आपण जो इम्प्लांट टाकतो तो ग्रेड 4 क्वालिटीचा असतो. आपण जे इम्प्लांट्स करतो ते काही 1-2 वर्षासाठी करत नाही, ते खूप वर्ष टिकण्यासाठी करत असतो. त्यामुळे त्यामध्ये क्वालिटी खूप मॅटर करते. तो ग्रेड 4 टायटॅनियमचा असलाच पाहिजे. तुम्हाला जर 10-15 हजारात 20 हजारात इम्प्लांट्स कोणी करून देत असतील तर त्यांची क्वालिटी नक्की चेक करून घ्या. इम्प्लांट्समध्ये 2 प्रकार आहेत, एक कॉर्टिको बेसिस आणि कन्व्हेन्शनल. कॉर्टिको बेसिसने 10 हजारापर्यंत 15 हजारापर्यंत इम्प्लांट मिळतो, पण जे कन्व्हेन्शनल इम्प्लांट्स जे आहेत ते खूप महाग जातात टायटॅनियमच्या ग्रेड्समुळे. जर ग्रेड 4 क्वालिटीचा जर टायटॅनियम इम्प्लांट असेल तर तो साधारण 25 ते 35 हजाराच्या मध्ये खर्च जातो. जे काही स्वस्तातले इम्प्लांट्स आहेत त्यांची ग्रेड क्वालिटी कमी असते, 1, 2, 3 च्या दरम्यान असतील आणि त्यांची कॉस्टही कमी असते. त्याच्यात फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस वाढतात. जर आपण एखादा इम्प्लांट करत असाल तर आपल्या डेंटिस्ट कडून तो इम्प्लांट कोणत्या क्वालिटीचा आहे समजून घ्या. अशा दातांच्या टिप्ससाठी नक्की फॉलो करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.